2 वर्षापासून एका व्यक्तीनं एका प्रवर्तीनं, मी समाज म्हणत नाही, ओबीसी एससी एसटी आणि मराठा समाजामध्ये अंतर पडलं. ते अंतर कुठून पडलं? हे अंतर फक्त या 2 समाजात, ओबीसी आणि मराठा समाजात अंतर विलीन पाडत नाही, तर तुमच्याशी सुद्धा दगा फटका करतोय. उदाहरणादिशी सांगतो, नाही तर त्यांनी तरी यावं 13 कोटी जनतेच्या समोर. हाके साहेब, आपण सुद्धा इकडे जाऊ की खरा फायदा मराठा समाजाचा या ओबीसीत येऊन नाही, तर खरा फायदा मराठा समाजाचा सुद्धा ईडब्ल्यूएस मध्ये जाऊन आहे, इकडे नाही. पण या ओबीसीत काय यायचंय? मुठभर धनदांडग्या लोकांना सरपंचापासून ते राज्याच्या नेतृत्वापर्यंत पोचायचंय, म्हणून हे घुसायचं म्हणतायत. माननीय मुख्यमंत्र्याची आयमाय काढली. भुजबळ साहेबांचं माझं तर काहीच सोडलं नाही. हाके साहेब, मला तर कधीपासून पाडितोच म्हणतो. भुजबळ साहेबालाही म्हणतो पाडितोच. अरे 1,42,000 मतांनी आलो, पाडितो म्हणतो. कशाला त्या बिनडोकाच्या? काय कारण आहे का? पण त्यांना जगत्याला वाटत असल की आपणच लय वाचाळ आहेत, समजायचं कारण नाही. कुणाला घाबरायचं? कुणी अंगावर आलं किती डोकेबाज माणूस म्हणायचा. दसऱ्याचा मेळावा संपला की ते म्हणले धनगराचं आरक्षण 94 ला जे भटक्यात दिले काढून टाका, 94चा GR रद्द करा. ह्याला GR तरी कळत असेल नीट. आपल्याला कुणाचा समाजाचा द्वेष नाही करायचा. आपला द्वेष, आपला राग, आपला संताप एक व्यक्ती आणि एक प्रवर्तीला आहे, बाकी कुणाला नाही.